जगातील कृषीचा विकास, उत्पत्ती आणि इतिहास याबाबत आपण मागील तासाला माहिती बघितलेली आहे. यानंतर कृषीचे प्रकार याविषयी आपण माहिती बघत आहोत. यामध्ये प्रामुख्याने निर्वाह शेती आणि व्यापारी शेती असे कृषीचे दोन प्रकार आहेत. यापैकी काल आपण जे निर्वाह शेती आहे, त्या निर्वाह शेतीचे पुढे उपप्रकार 3 पडलेले आहेत. त्यामध्ये भटकी किंवा स्थलांतरित शेती, 2 नंबरला कोरडवाहू शेती आणि 3 नंबरला सघन निर्वाह शेती. असे 3 उपप्रकार पडलेले आहेत. कालच्या तासाला आपण भटकी शेती किंवा झुमिंग कल्टिव्हेशन जे आहे, त्या संबंधी कालच्या तासाला आपण माहिती बघितलेली आहे. आज आपण जी कोरडवाहू शेती आहे, त्या कोरडवाहू शेतीविषयक माहिती बघणार आहोत. कोरडवाहू किंवा मागासलेली जी शेती आहे किंवा उदरनिर्वाहक शेती असं सुद्धा या शेतीला म्हटलेलं आहे. यामधील सुद्धा काही भाग आपण कालच्या तासाला अभ्यासलेला आहे. तरी सुद्धा आपण हा भाग यामधला काही कव्हर करणार आहोत. कोरडवाहू याला सबसिस्टन्स ऍग्रीकल्चर असं म्हटलं जातं. जगामध्ये काही स्थलांतरित शेती करण्याऐवजी काही भागामध्ये स्थिर स्वरूपाची उदरनिर्वाहक अशा पद्धतीची शेती केली जाते. आणि यामध्ये शेतीचं क्षेत्र जे आहे ते कायम स्वरूपाचं हे क्षेत्र असतं. आणि कालांतराने या ज्या कायम वसाहती आहेत अशा ठिकाणी स्थिर स्वरूपाच्या वसाहती आहेत अशा ठिकाणी ही शेती होऊ लागली. आणि जे उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची उदरनिर्वाहक किंवा कोरडवाहू शेती जी आहे शेती होऊ लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही कोरडवाहू शेती जी आहे ही प्रामुख्याने जे मागासलेल्या पद्धतीची जी अवजारं होती किंवा साध्या पद्धतीची जी अवजारं होती त्या अवजारांच्या साहाय्यानं ही शेती केली जात होती. आणि या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जात नव्हता. साधारणपणे 6000 वर्षापूर्वी ज्यावेळेला मानवी संस्कृतीचा विकास झाला, त्यामध्ये प्रामुख्याने युफ्राटिस, तैग्रिस, सिंधू, होयांग-हो, चांगजियांग या संस्कृती विकसित झाल्या. म्हणजे हे स्थायी निर्वाहक शेती साधारणपणे मी सांगितलं की आता ह्या शेतीमध्ये या पद्धतीमध्ये सुमारे 6000 वर्षापूर्वी या संस्कृतींचा उगम विकास होत गेला. मग अशी ही निर्वाहक शेती जी आहे त्या शेतीमधून अगदी म्हणजे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या वस्तू त्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, ओट, राय, बार्ली तर काही ठिकाणी गहू, कापूस अशा प्रकारची ही पिकं जी आहेत ही पिकं घेतली जात होती. आणि ही शेती जी आहे ती पावसाच्या पाण्यावरती आधारलेली अशा पद्धतीची शेती होती. नंतर नंतर फोन करतो. माझा तास चालू आहे ऑनलाईन तास चालू आहे. तर अशी ही पिकं जी पारंपरिक होती ही पारंपरिक पिकं या निर्वाह शेतीमधून घेतली जात होती. आणि ही शेती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील उपलब्ध नैसर्गिक पाणी पुरवठ्यावर किंवा पावसाच्या पाण्यावर ही अवलंबून असणारी शेती होती. शक्यतो कोरडवाहू शेतीला
मान्सून पासून जो पाऊस मिळतो त्या पावसावरती ही शेती अवलंबून असते. या जमिनीतून 1-2 वर्ष पीक घेतल्यानंतर पडीक ठेवले जात होते आणि जमिनीमध्ये तण वाढू नये म्हणून नांगरट करून त्याची निगा राखली जात होती. कोरडवाहू जमिनीमध्ये साध्या प्राण्यांच्या साहाय्यानं लाकडी नांगरानं जमीन नांगरली जायची आणि फक्त 12 इंच एवढंच नांगोर लागेल अशा पद्धतीची त्यावेळेस स्थिती होती. मग त्यामुळं या शेतीतून उत्पादन जे आहे ते अतिशय कमी निघत होतं किंवा अनिश्चित अशा स्वरूपाचं उत्पादन सुद्धा येत होतं. कारण अनिश्चित आणि अनियमित अशा मान्सूनवर ही शेती अवलंबून होती. साधारणपणे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधामधील निम प्रदेशामध्ये ही शेती केली जात होती. संयुक्त संस्थांमध्ये 50 सेंटीमीटर पेक्षाही कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ही शेती केली जात होती. काही नद्यांच्या खोऱ्यामध्ये कॅनडा, रशिया, आशिया, दक्षिण आफ्रिका, आफ्रिकेचा गवताळ प्रदेश आणि पूर्व युरोपमधील काही मैदानी भागामध्ये वायव्य चीन, भूमध्य समुद्राचा प्रदेश, हा जो काही भूमध्य समुद्राचा ओसाड प्रदेश, ऑस्ट्रेलियामधील काही प्रदेश या ठिकाणी आणि भारताच्या दख्खनच्या पठारावर अशी उदरनिर्वाहक पद्धतीची शेती केली जात होती. आणि ह्या कोरडवाहू शेतीत जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी किंवा टिकाव म्हणून काही ठिकाणी खोल नांगरट केली जायची. त्याचबरोबर त्या जमिनीवर पालापाचोळा गवत टाकलं जायचं. अशी ही प्रत्येक भागामध्ये वेगळ्या पद्धतीची रचना असायची. तर हे झाले कोरडवाहू शेतीचा एक प्रकार. तिसरा जो आहे तो एकपीक शेती किंवा सघन शेती असं म्हटलं जातं. आता सघन एकपीक शेती जी आहे ही काही देशामधील नैसर्गिक परिस्थिती कोणत्या पिकासाठी सुटेबल आहे ते पीक त्या प्रदेशामधून घेतलं जात होतं. जगातील वेगवेगळ्या देशामध्ये असणारे ही वेगवेगळी पिकं जी आहेत ती वेगवेगळ्या देशांमधून स्पेसिफिक एकच पीक त्याला मोनोकल्चर असं म्हटलं जातं. अशी पिकं काही देशामध्ये घेतली जात असतात. काही राष्ट्रामध्ये अशी पिकं घेतली जात असतात. आणि त्या ठिकाणचा शेतकरी हा त्याच पिकामध्ये कुशल असतो. फॉर एक्झाम्पल आज साधं उदाहरण आपल्याकडचं उदाहरण देतो की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधील काही शेतकरी आज द्राक्षेसाठी कुशल आहेत. द्राक्ष उत्पादन कुशल पद्धतीने घेत असतात. तर सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्ह्यातला काही भाग या ठिकाणी डाळिंबाचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. काही कुशल शेतकरी फक्त डाळिंबाचं उत्पादन घेतात. म्हणजे प्रत्येक रिजन मध्ये एक पीक मोनोकल्चर पीक घेत असेल पाहायला सघन शेती असं म्हणतो आपण. आणि पिकाचं विशेषीकरण हे या शेतीचं एक वैशिष्ट्य असलेलं पाहायला. विशेषीकरण म्हणजे एकच मोनोकल्चर पीक घेऊन त्याच्यावरतीच अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण प्रदेशामध्ये एकच पीक घेतल्यामुळे त्या पिकाच्या उत्पादनावर त्या प्रदेशाची अर्थरचना अवलंबून असेल. आता तुम्हाला एक उदाहरण सांगोला तालुक्यामध्ये असेही काही गावं आहेत की आजनाळ्यासारखी त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी डाळिंबाचं इतकं प्रचंड उत्पादन घेतो की ते स्वतःच्या गाडीमधून तो स्वतःच उत्पादन जे आहे ते मार्केट प्लेसला घेऊन जातोय. अशी परिस्थिती आहे. म्हणजेच आज जगामधील असे काही देश आहेत त्या ठिकाणी विशेष असं एकाच पिकाचं उत्पादन घेतलं जातं. आता आफ्रिकेचं एक उदाहरण देतो की आफ्रिकेमधील गिनीच्या किनाऱ्यावरती विशिष्ट हवामानामुळे या ठिकाणी कोको या एकाच पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात आहे. अगदी व्यापक पद्धतीनं व्यापारी हेतून या ठिकाणी कोकोचं उत्पादन घेतलं जातं. तर हे जे पीक आहे एक पीक पद्धती अत्यंत फायद्याची शेती पद्धत असून हवामानाच्या अनुकूलतेमुळे कमी खर्चात
बाजारपेठेतील मागणीनुसार पिकांचं उत्पादन घेतलं जातं आणि विस्तृत जी काही शेती पद्धत आहे, या विस्तृत शेती पद्धतीमध्ये गव्हाचं उत्पादन ही एकपीक शेती पद्धतीतील एक उत्पादन म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं. आणि मळ्याची शेती जी आहे ती मळ्याच्या शेतीमधून रबर, चहा, ताग यासारखी वेगळी उत्पादन घेतले जातात. आता काही देशांची तर मक्तेदारी आपल्याला त्या वस्तूमध्ये पाहायला मिळते. उदाहरणार्थ मलेशियामध्ये रबर आहे, बांगलादेशामध्ये ताग आहे, भारतामध्ये चहा आहे. तर या देशांना उत्पादनामध्ये मक्तेदारी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि व्यापारी आणि आर्थिक दृष्टीने हे एक महत्व या पिकांना आलेलं आपल्याला दिसतं. दुष्काळ, महापूर, वादळ असेल, पिकावरील कीड असेल, या काही नैसर्गिक आपत्त्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे एक पीक पद्धत फार मोठं नुकसान ठरू शकते. त्याच पिकाची सतत लागवड केल्यामुळं जमिनीची सुपीकता सुद्धा नष्ट होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. मोसमी आशियामध्ये असणारे काही भागामध्ये भात मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो. ब्राझीलमध्ये कॉफी, श्रीलंका आणि भारतामध्ये चहा घेतला जातो. क्युबा या देशामध्ये ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. मध्य कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. इजिप्तमध्ये कापूस घेतला जातो. असे ह्या प्रत्येक रिजन मध्ये राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जात असते आपल्याला पाहायला मिळतं. आता तसं बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की जगामध्ये हे या प्रत्येक राष्ट्रामध्ये जगातील स्पेसिफिकेशन पिकांच्या बाबतीमध्ये त्याला जाणवतं. सुमारे 50% लोकसंख्या या प्रकारच्या शेतीवरती अवलंबून असेल जगातील. आशिया, दक्षिण आफ्रिका या देशामध्ये उदरनिर्वाहक एकपीक शेती, सधन शेती होत असते. आणि या देशामध्ये फार मोठ्या लोकसंख्येचा भार किंवा ताण म्हणतो आपण, तो शेत जमिनीवर पडलेला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी या शेतीतून पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. शेतीत मनुष्यबळाचा जास्त वापर केला जातोय. शेताचे आकार लहान असल्यामुळे शेतीच्या यांत्रिकरणामध्ये किंवा आधुनिकीकरणामध्ये मर्यादा येत आहेत. मनुष्यबळाचा वापर जास्त केला जातो. आता अन्नधान्य उत्पादनासाठी जमिनीच्या लहान लहान तुकड्यांची अधिकाधिक उपयोग करून घेतला जात असते आपल्याला पाहायला मिळतं. चीन, भारत या देशामध्ये 70% पेक्षा जास्त लोक या शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. उष्ण आणि दमट हवामानामुळे सुपीक जमिनीतून नद्यांच्या खोऱ्यामधून भाताची शेती केली जाते. गुरांचा उपयोग दूध दुभत्यासाठी केला जातो. शेतीच्या मशागतीसाठी केला जातो. तर हे जर बघितलं तर भारत असेल, चीन असेल किंवा इतर राष्ट्रामध्ये सुद्धा या जनावरांचा सुद्धा या शेतीसाठी उपयोग होत असतो. जवळपास 1000 वर्षापासून हजारो वर्ष दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये अशा प्रकारची शेती होते, म्हणून या शेतीला पौरात्य शेती असं म्हटलं जातं. जे सघन शेती जी आहे, एकपीक शेती जी आहे, तिला पौरात्य शेती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता चीन आणि भारतीय उपखंडामध्ये नद्यांच्या खोऱ्यामध्ये उत्तर दक्षिण व्हिएतनाममध्ये, कोरिया, जपान यांच्या किनारवर्ती प्रदेशामध्ये, तसेच इतर जे आहेत कंबोडिया, म्यानमार, थायलंड, बांगलादेश, पाकिस्तान या देशामध्ये सुद्धा नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा इंडोनेशिया, फिलिपाईन्स या आणि इतर बेटांच्या ठिकाणी सुद्धा किंवा टायग्रिस, युफ्राटिस नद्यांच्या खोऱ्यामध्ये, इजिप्तच्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये ही शेती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता म्यानमार, कंबोडिया, थायलंड, दक्षिण व्हिएतनाम या देशामध्ये ही एकपीक शेती जी आहे ती व्यापारी पद्धतीची एक भाताची शेती या ठिकाणी केली जाते.
आता म्यानमारमधील काही त्रिभुज प्रदेश जो आहे तो आहे इरावतीचा त्रिभुज प्रदेश, किंवा कंबोडिया व्हिएतनाममधील काही पूर मैदान आहेत, काही नद्यांचे त्रिभुज प्रदेश आहेत. या भागात भात शेती मोठ्या प्रमाणावरती केली जात असलेले आपल्याला पाहायला मिळते. अनेक राष्ट्रामध्ये भात शेतीचं प्राबल्य आपल्याला दिसून येतात आणि भात हे एकमेव पीक असल्यामुळे त्याला मोनोकल्चर, एकच पीक त्या ठिकाणी घेतलं जात असले आपल्याला पाहायला मिळतं. आज अन्नाची गरज भागवण्यासाठी ही शेती मोठ्या प्रमाणावरती केली जात आहे. शेती उत्पादन बाजारपेठेत जाऊ शकत नाही, स्थानिक भागातच अन्नधान्याचा उपयोग केला जातो किंवा हे उपयोगात आणलं जात आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही एकपीक सघन शेती केली जात असल्याबद्दल पहा, जगाच्या वेगळ्या राष्ट्रामध्ये ही शेती केली जाते. मग ह्या शेतीची काही वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. ती त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की अत्यंत प्राचीन पद्धतीची ही शेती आहे, पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, वर्षभर ह्या शेतीमधून पिकं घेतली जातात, ही जमीन कधीच पडीक ठेवली जात नाही, हे वैशिष्ट्य आहे. शेतीचे आकार लहान असल्यामुळे त्यातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी परिश्रम करत असतात, हे या शेतीचं वैशिष्ट्य आहे. आणि स्वतः शेतकरी राबतो, हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. बऱ्याच ठिकाणी स्वस्त मजूर पुरवठा असल्यामुळे शेती स्वस्त म्हटली जाते, परंतु आज ती तशी परिस्थिती राहिलेली नाही. जर शेतीची काळजीपूर्वक मशागत केली तर दर हेक्टरी उत्पादनाचं प्रमाण वाढू शकतं. मागासलेली शेती पद्धतीचा आणि कुशल मजुरांचा वापर केला तर ही शेती परवडते. आणि अशा ह्या शेतीचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की भांडवलाचा अभाव आणि मागासलेली शेती पद्धती, हे या शेतीचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याचशा भागामध्ये दळणवळणाचा अभाव आहे आणि या शेतीवरती लोकसंख्येचा जास्तीत जास्त भार पडलेला असतो. मोसमी किंवा दाट लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची शेती केली जात असते पाहायला मिळते. तर अशा प्रकारे एकंदरीत निर्वाहक शेतीची, झुमिंग शेती, ऍग्रिकल्चर, कोरडवाहू शेती आणि सघन शेती असे 3 प्रमुख प्रकार जे आहेत हे या शेतीचे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर शेतीचा दुसरा प्रकार जो आहे, निर्वाह शेतीनंतर दुसरा जो आहे तो व्यापारी शेती. आता व्यापारी शेती जी आहे, या शेती ही जी शेती आहे, ही शेती व्यापारी हेतून केली जाते. व्यापारासाठी पिकाचं उत्पादन केलं जातं. आपण घेतलेलं पीक हे मार्केटमध्ये विकलं जावं, हा उद्देश या शेतीचा असतो. उष्णकटिबंधीय आणि मध्य कटिबंधीय नवीन प्रगत भागामध्ये या प्रकारची शेती केली जाते. या शेतीला आधुनिक शेती असं म्हटलं जातं. जी व्यापारी शेती जी आहे ती व्यापारी शेतीला आधुनिक शेती असं सुद्धा म्हटलं जातं. आता उत्तर अमेरिकेमध्ये संयुक्त संस्थान कॅनडा, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील काही देश, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, श्रीलंका या देशामध्ये आज व्यापारी पद्धतीने शेती केली जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पिकांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते अशाच पिकांची लागवड केली जात असते पाहायला मिळतं आपल्याला. हा सर. हा बोला की सर. नाही लावला, मगाशीच लावला होता. तुमचा फोन आल्यानंतर लावला होता मी मगाशी. हा सर. तर जगातील ह्या वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये आज व्यापारी शेती मोठ्या प्रमाणावरती केली जात असली पाहिजे, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
त्यामुळे ठराविक प्रकारच्या पिकांचे, फळझाडांचे, प्राण्यांचे विशेषीकरण या राष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. आणि या मध्य कटिबंधीय प्रदेशामध्ये यांत्रिकी पद्धतीने ही शेती केली जात असलेली आजही आपल्याला पाहायला मिळतात. जगातील प्रेरी प्रदेश, रशियातील स्टेपी प्रदेश, सायबेरियातील युक्रेन प्रदेशामध्ये सुद्धा जे काही गवताळ कुरण जे आहेत या ठिकाणी गव्हाची शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते. गहू हे जे आहे हे व्यापारी शेतीमधील एक प्रमुख पीक म्हणून ओळखलं जातं. गव्हाशिवाय मका, ओट, बार्ली या दुय्यम पिकांची सुद्धा लागवड या ठिकाणी केली जाते. शेतामधून दर हेक्टरी भरपूर उत्पादन मिळवण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतो अशा शेतीमध्ये. त्यामुळे स्थानिक गरज पूर्ण होऊन उरलेलं जादाचं अन्नधान्य जे आहे हे निर्यात करण्याचं उद्दिष्ट या पद्धतीमध्ये दिसून येतं. आणि या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनाचा दर्जा सुद्धा उत्तम दर्जाचा असतो. व्यापारी शेती ही एक मार्केटिंगच्या उद्देशानं ही शेती केली जाते. शेती व्यवसाय आणि औद्योगिकरण या दोन्हीची सांगड घातलेली आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी या शेतीमधून कीटकनाशकांच्या फवारणीसाठी अगदी म्हणजे ट्रॅक्टर ऐवजी हेलिकॉप्टरचा सुद्धा उपयोग करत असले आपल्याला पाहायला मिळतं. आपण मात्र ट्रॅक्टरचा उपयोग करतो. मग ही व्यापारी शेती जी आहे ती 4 उपप्रकारामध्ये विभागलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये विस्तृत धान्य शेती आहे, मिश्र शेती आहे, मळ्याची शेती आणि बगीचा शेती. हे 4 उपप्रकार जे आहेत ते व्यापारी शेतीचे असलेले दिसतात आपल्याला. आता विस्तृत शेती धान्य शेतीचं एक आपण माहिती जर बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की विस्तृत शेतीला व्यापारी धान्य शेती असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जगातील बहुसंख्य जे काही लोकांच्या आहारामध्ये गहू, तांदूळ, मका, बार्ली, ओट, राय या अन्नधान्य पिकांचा समावेश होत असलेला दिसतो आपल्याला. आता गहू, तांदूळ या दोन्ही पिकांचं वर्चस्व सर्वत्र आपल्याला दिसून येतं. जगातील सर्वच उष्णकटिबंधीय देशामध्ये तांदूळ हे पीक घेतलं जातं. तांदूळ उत्पादक देशामधील दाट लोकसंख्येमुळे स्थानिक प्रदेशातच तांदूळ खपतो. उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये मॅक्झिमम तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. जगामध्ये आशिया खंडामध्ये बघा 90% पेक्षा जास्त तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. आशिया खंडाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तर 90% पेक्षा जास्त तांदळाचं उत्पादन जे आहे ते या ठिकाणी घेतलं जातं आणि त्याचा खप सुद्धा आशिया खंडामध्ये जास्त होतो. त्यामुळे तांदळाचा आंतरराष्ट्रीय व्यापार होऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी तो तांदूळ खपला जातो. याशिवाय जगातलं व्यापारी धान्य उत्पादन गहू हे एक पीक आहे. आता जगातील गहू उत्पादक प्रदेश जे आहे ते मध्य कटिबंधामध्ये येतात आणि आणि तो जो प्रदेश आहे तो विरळ लोकसंख्येचा प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो. या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. विस्तृत शेतीमधून दर हेक्टरी उत्पादनाचं प्रमाण सुद्धा कमी जरी असलं तरी त्या शेतीमध्ये पशुपालन व्यवसाय केला जातो. आज अमेरिका असेल, युरोप असेल, ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी विस्तृत शेती केली जाते. म्हणजेच विस्तृत धान्य पिकांची शेती जी आहे ती जगातील वेगवेगळ्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मध्य कटिबंधामध्ये सुद्धा घेतली जाते. आज संयुक्त संस्थान कॅनडाचा जो काही गवताळ प्रदेश आहे या प्रदेशावर विस्तृत शेती पद्धतीनं गव्हाच्या पिकाची लागवड केली जाते. प्रेरीचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष सगळीकडे त्या ठिकाणी गव्हाचंच पीक घेतलं जातं आणि शेतीची कामं त्या ठिकाणी यंत्राने केली जातात. हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. आता विस्तृत शेतीमध्ये यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. ज्या वेळेला गव्हाला लोंब्या येत असतात या लोंब्या येण्याच्या काळामध्ये पाऊस जर झाला तर प्रचंड उत्पादन गव्हाचं त्या ठिकाणी निघतं.
गव्हाबरोबर मका हे सुद्धा पीक घेतलं जातं. ज्या प्रदेशामध्ये हिवाळा तीव्र आहे त्या ठिकाणी उन्हाळी गहू घेतला जातो, तर ज्या ठिकाणी हिवाळे सौम्य आहे त्या ठिकाणी हिवाळी गहू पिकवला जातो. रशियामध्ये युक्रेन प्रदेशापासून ते मध्य सायबेरिया पर्यंतच्या स्टेपी प्रदेशामध्ये गव्हाची लागवड प्रचंड प्रमाणामध्ये केली जाते. युक्रेनमध्ये हिवाळी गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. रशियात उन्हाळी गव्हाचं पीक घेतलं जातं. तर सरकारी व्यवस्थापन, यांत्रिक शेती हे या शेतीचं महत्व या गोष्टीमुळे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला माहित असेल की युक्रेनला जगाचं गव्हाचं कोठार म्हटलेलं आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला वगैरे असे प्रश्न विचारतात. एमपीएससी युपीएससी ला सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. युक्रेनला रशियाचे गव्हाचे कोठार असं म्हटलं जातं. काही गोष्टी नोंद करत चला ज्या काही महत्वाच्या आहेत वाटतात ते. आणि आग्नेय ऑस्ट्रेलियामध्ये मोर्डालिंग नद्यांच्या खोऱ्यामध्ये सखल भागामध्ये गव्हाची शेती केली जाते. याशिवाय ॲडलेड शहरापासून साधारणपणे 1500 किलोमीटर अंतरापर्यंत ह्या धान्य पिकांची शेती केली जाते. गव्हाची शेती व्यापारी पद्धतीने केली जाते. तर विस्तृत धान्य पीक शेती ही हा एक प्रकार जो आहे तो अतिशय महत्वाचा प्रकार आहे आणि या ठिकाणी ही शेती केली जाते. साधारणपणे मध्य कटिबंधामधील नायट्रोजन युक्त सुपीक मृदेच्या गवताळ प्रदेशामधून ही विस्तृत पीक शेती केली जाते. आता संयुक्त संस्थांमध्ये शेताचा आकार 1000 हेक्टर पर्यंत आढळून येतात. मजुरांचा अभाव असल्यामुळे ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर केला जातो. त्या ठिकाणी प्रचंड अशा वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा आहेत. भरपूर भांडवलाची गुंतवणूक करण्याची सुद्धा लोकांची तयारी आहे. प्रदेश सुद्धा अतिशय समतल असा हा प्रदेश या ठिकाणी असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. शेतांचे प्रचंड आकार आहेत. बाजारपेठेची सुविधा आहे आणि पिकांचे विशेषीकरण, कुशल मजूर पुरवठा या वेगवेगळ्या कारणामुळे व्यापारी शेतीचा विकास जगामध्ये घडून आलेला आहे. आणि या विस्तृत शेती पद्धतीमध्ये गहू पिकाचं आंतरराष्ट्रीय व्यापारी हेतून उत्पादन घेतलं जातं. गव्हाला जगामध्ये मागणी आहे. गहू धान्य टिकाऊ आहे आणि जगातील बहुसंख्य लोकांच्या आहारामध्ये गव्हापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे. त्यामध्ये वेगळे बिस्किट असतील, पाव असेल, बटर असेल, खारी असेल, ह्या सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो. आणि विस्तृत शेतीचं दुसरं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या शेतीला भांडवलाची सुद्धा तितकीच आवश्यकता असते. आता चांगलं पीक उत्पादन घ्यायचं म्हणलं तर भांडवलाची आवश्यकता आहे. खर्च करावा लागतो, यांत्रिकीकरण करावं, शेती करावी लागते. तर हे सगळे जे काही गोष्टी ज्या आहेत ह्या विस्तृत व्यापारी शेतीमध्ये दिसून येतात तुम्हाला. याची वैशिष्ट्य काय आहे तर ही शेती पद्धती आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर विकसित झालेल्या आहे. मध्य कटिबंधी विस्तृत गवताळ प्रदेशामध्ये शेतीचा विकास झालेला आहे आणि या शेतीचे आकार सुद्धा प्रचंड असे मोठे आहेत. या शेतीला वैयक्तिक शेतकरी आणि इतर मजूर सुद्धा लक्ष देत असतात. या शेतीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की फक्त एखादच पीक या शेतीमधून घेतलं जातं. तसं बघितलं तर मजुरांचा अभाव आहे म्हणून ही शेती यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जाते. हे एक वैशिष्ट्य आहे. तसं बघितलं शेतीचा आकार विस्तृत असतो. वैयक्तिक लक्ष देणं हे शेतीला शक्य नाही. जरी आधुनिक तंत्राचा वापर शेती उत्पादनात केला तरी मोठ्या आकाराच्या शेतीतून दर हेक्टरी उत्पादन कमीच निघतंय. पण दर मानशी उत्पादनाचं प्रमाण जास्त असतं. हे काही वैशिष्ट्य आहेत. तर अशा पद्धतीनं एकंदरीत या विस्तृत व्यापारी शेतीची काही वैशिष्ट्य आहेत. या शेतीमध्ये रासायनिक खत, यंत्रसामुग्री, कीटकनाशक यांच्या वापरामुळे ही शेती अधिक खर्चिक बनलेली असते. आणि या शेतीला असे कसेही मजूर चालत नाही तर कुशल मजुरांची आवश्यकता असते. त्या पिकाला कोणती औषध किंवा खताची आवश्यकता आहे त्याला समजलं पाहिजे.
आणि उत्तम दळणवळण साधनाचा विकास झाल्यामुळं पीक उत्पादन झाल्यानंतर बाजारपेठेपर्यंत पाठवणं, त्याची निर्यात करणं सुलभ झालेलं आहे. स्पेशलायझेशन किंवा स्पेसिफिकेशन, विशेषीकरण या पिकांचं झालेलं आहे. जगामधील युरेशिया म्हणजे स्टेपी प्रदेश, उत्तर अमेरिकेचा प्रेरी प्रदेश, अर्जेंटिनामध्ये पंपास, आग्नेय ऑस्ट्रेलिया या भागामध्ये प्रामुख्याने ही विस्तृत अन्नधान्याची शेती केली जाते. त्यानंतर दुसरा जो प्रकार जो आहे तो मिश्र शेती. पहिला झाला व्यापारी शेतीमधला विस्तृत अन्नधान्याची शेती, दुसरा आहे मिश्र शेती. आता या शेतीमध्ये एकाच वेळी एखाद्या पिकाबरोबर इतर दुय्यम पिकांची किंवा फळ भाजीपाला यांची लागवड केली जाते. म्हणजे एक पीक जरी गेलं तर दुसरं पीक शेतकऱ्याच्या हाताला लागतं, हे याचं पाठीमागचं कारण आहे. आणि ही शेती करणारे शेतकरी जे आहे ते पशुपालनाचा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करत असतात. म्हणूनच या शेतीला मिश्र शेती असं म्हटलेलं आहे. शेतीमध्ये वेगळी पिकं तर घेतली जातातच वन टाइम, आणि पशुपालन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे शेतकरी करत असतात. मग पशुपालनामध्ये कोणी कोंबड्या पाळत असेल, कोणी डुकरं पाळतं, कोण गुरे, कोण मासे, मेंढ्या, शेळ्या, अशा ह्या वेगवेगळ्या प्राण्यांचा यामध्ये समावेश होतो. आणि ही शेती करणारे सर्व प्रदेश जे आहे ते मध्य कटिबंधामध्ये आढळतात. आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मिश्र शेती करणारा कुठला प्रदेश आहे, तर मध्य कटिबंधी जो प्रदेश आहे तो त्या प्रदेशामध्ये मिश्र शेती केली जात असते. आता यामध्ये युरोप, अमेरिका या खंडामधील बऱ्याचशा भागामध्ये मिश्र शेती केली जाते आणि या शेतीत यांत्रिकरणामध्ये ही शेती विकसित झालेली आहे. या शेतीला खताची आवश्यकता आहे, जलसिंचनाची आवश्यकता आहे, उत्तम प्रतीचं संकरित बियाणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर या शेतीमधून दर हेक्टरी उत्पादन जास्त निघतं. तसं बघितलं तर मिश्र शेतीमधून आलटून पलटून पिकं घेतली जातात. हे या शेतीचं एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मिश्र शेतीचं. जगातील रशिया असेल, संयुक्त संस्थान, युरोप, कॅनडा, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, ब्राझील या ठिकाणी सध्या या शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. गहू, बार्ली, बटाटा, बीट यासारखी महत्वाची पिकं या ठिकाणी घेतली जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय या शेतीमध्ये भाजीपाल्याची पिकं किंवा इतर फळावळ सुद्धा या शेतीमध्ये घेतली जाते. आणि म्हणून शेतकरी सुद्धा केवळ मिश्र पीक शेती न घेता इतर जोड व्यवसाय सुद्धा करत असतात. त्यामध्ये पशुपक्ष्यांचं पालन करत असतात. त्यामधून त्यांना वेगळ्या प्रकारचं उत्पादन मिळत असतं. संयुक्त संस्थांमध्ये मका हे महत्वाचं पीक घेतलं जातं आणि त्या ठिकाणी मक्यावर पोसणारे जे काही जनावर किंवा गुरं जे आहेत ते पाळली जातात आणि सखोल प्रकारची शेती आहे. तसं बघितलं तर पिकांच्या लागवडीसाठी जास्तीत जास्त जमिनीचा उपयोग केला जातो. खतांचा भरपूर वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं आणि वर्षभर या शेतीमधून उत्पादन घेण्याची पद्धत आहे. तसं बघितलं तर ह्या शेतीमधून घेतली जाणाऱ्या पिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तशी मागणी नसते, पण मोठमोठ्या स्थानिक बाजारपेठांच्या दृष्टीनं हे उत्पादनांना महत्व असतं. हे या ठिकाणचं ह्या शेतीचं वैशिष्ट्य आहे. तसं बघितलं तर या शेतकऱ्याला विविध पिकांचं सहाय्य मिळतं, त्यामुळे तो शेतकरी सुखी असतो. मात्र आर्थिक दृष्ट्या जर बघितलं तर जगाच्या बाजारपेठेमध्ये या वस्तू विकल्या जात नाही तेवढ्या, मात्र स्थानिक बाजारपेठेमध्ये त्या वस्तू विकल्या जातात. याचं वैशिष्ट्य असं आहे की एखाद्या पिकामध्ये जर तोटा आला तरी तो इतर उत्पादनामुळे तो तोटा भरून काढला जातो, म्हणजे तो जेमतेम आपली परिस्थिती सुधारू शकतो. हे या शेतीचं वैशिष्ट्य आहे.
अतिशय थंडीमुळे या शेतीतील पिकाचं नुकसान झालं तर पशुपालनामुळे शेतकऱ्याला त्याचा अर्थलाभ मोठ्या प्रमाणावरती होतो. जगामध्ये या शेतीचे प्रदेश कुठले आहे तर यामध्ये भूमध्य सागरीय किंवा भूमध्य समुद्राचा प्रदेश जो आहे त्या ठिकाणी ही शेती होते. पश्चिम युरोपीय मैदानी प्रदेशामध्ये संयुक्त संस्थांच्या उत्तर भागामधील सखोल प्रदेशामध्ये मिश्र शेती होते. याशिवाय आग्नेय आशिया आणि पूर्वेकडील देशामधून रेशीम उत्पादन करणारी मिश्र शेती ही या ठिकाणी केली जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण विस्तृत अन्नधान्याची शेती आणि मिश्र शेती हे दोन घटक आज पूर्ण झालेले आहेत. मिश्र शेतीमधील जे मिश्र शेतीचे प्रदेश जे आहेत ते प्रदेश या ठिकाणी राहतात ते आपण उद्याच्या तासाला भूमध्य सागरी प्रदेशातील मिश्र शेती, युरोपमधील मिश्र शेती, याशिवाय संयुक्त संस्थांमधील मक्याच्या पट्ट्यातील मिश्र शेती, आग्नेय आशिया पूर्वेकडील देशामधील रेशीम उत्पादन होणारे मिश्र शेती हे घटक जे आहेत हे आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. आपली लिंक आता काही मिनिटांमध्ये सेकंदामध्ये संपणार आहे. सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपलं फीडबॅक फॉर्म जे आहे हा भरायचा आहे.